जय श्री कृष्ण मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल ज्या दिवशी संपूर्ण मानवजातीला ज्ञानाचा सर्वात मोठा खजिना लाभला। तो म्हणजे भगवद्गीतेचा उपदेश झालेला दिवस, म्हणजे गीता जयंती। हो, गीता जयंती ही फक्त धार्मिक कथा नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा प्रकाश आहे। गीता जयंती हा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला साजरा केला जातो। याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला। ही तारीख साधारणतः डिसेंबर महिन्यातच येते। या दिवशी भगवद्गीतेचं वाचन, कीर्तन, दान आणि सत्संग केला जातो। गीता जयंतीचा उद्देश म्हणजे कर्म करत राहा, पण फळाची आसक्ती ठेवू नका। महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता। त्याला आपल्या नातलगांवर, गुरूंवर, मित्रांवर बाण उगारण्याची कल्पनाही सहन होत नव्हती। तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला ज्ञान दिलं, हे शरीर नाशवान आहे, पण आत्मा अमर आहे। कर्तव्य करणं हेच धर्म आहे। या संवादातूनच भगवद्गीता निर्माण झाली आणि ही गीता आज लाखो लोकांच्या जीवनाचा मार्गदर्शक बनली आहे। गीतेतील प्रमुख शिकवण अशी आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही। हे वाक्य आपल्याला शिकवतं की प्रयत्न करत राहा, परिणाम आपोआप मिळेल। समत्व योग उच्चते, यश आणि अपयश दोन्हीला समान भावाने स्वीकारा। मन मनसा भव, मनावर नियंत्रण मिळवलं की आयुष्य जिंकता येतं। अहंकाराचा त्याग करा, कारण अहंकार माणसाला खाली खेचतो, तर नम्रता त्याला देवत्वाकडे नेत असते। भक्ती, ज्ञान आणि कर्म हे 3 मार्ग गीतेत सांगितले आहे। भक्तीने मन शांत होतं, ज्ञानाने विवेक जागतो आणि कर्माने जीवन अर्थपूर्ण बनतं। गीतेचं आधुनिक जीवनातील महत्त्व असं आहे की आजच्या ताणतणावाच्या स्पर्धेच्या काळात गीतेचे विचार अधिक गरजेचे आहेत। गीता सांगते, स्वतःवर विश्वास ठेव आणि तुझं कर्तव्य करत राहा। कामात अपयश आलं तरी निराश होऊ नको, कुणी टीका केली तरी राग मानू नको। स्वतःचं कार्य हेच पूजा आहे असं समज। गीता आपल्याला सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि शांतता देते। अर्जुनासारखी कधीकधी आपली स्थिती होते। आपण सुद्धा अर्जुनासारखे द्विधा मनस्थितीत अडकतो। काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणं कठीण जातं। अशा वेळी गीतेचे शब्द मार्गदर्शक ठरतात। जे घडलं ते चांगल्यासाठी, जे घडतंय ते पण चांगल्यासाठी, आणि जे होणार तेही चांगल्यासाठीच। हा विचार आपल्याला मानसिक शांतता देतो। गीतेचं वाचन म्हणजे फक्त धर्म नव्हे, ती मनाची चिकित्सा आहे। गीता जयंती कशी साजरी करावी, प्रत्येकाच्या मनात हा पडलेला प्रश्न असतो। या दिवशी सकाळी स्नान करून श्रीकृष्णाची पूजा करा, भगवद्गीतेतील काही अध्याय वाचा किंवा श्रवण करा। शक्य असेल तर एखादं सत्संग, भजन किंवा नामस्मरण करा। गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करा, हेही एक श्रेष्ठ कर्मच आहे। गीतेचा सार एकच आहे की कर्म करत राहा, श्रद्धा ठेवा आणि परिणामाबद्दल चिंता करू नका। जीवनात अडचणी येतील, पण त्या फक्त आपली क्षमता तपासण्यासाठी येतात। ज्यांचं मन गीतेच्या तत्त्वज्ञानाने भरलेलं असतं, तो कोणत्याही संकटात ढळत नाही। मित्रांनो, गीता म्हणजे केवळ पुस्तक नाही, ती जीवनाचं मार्गदर्शन करणारी दिव्य ऊर्जा आहे। या गीता जयंतीला आपण सगळ्यांनी ठरवूया की दररोज गीतेतील एक श्लोक वाचू आणि तो आपल्या आयुष्यात उतरवू। जय श्री कृष्ण। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत प्रेरणा द्या। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू।
तोपर्यंत गीतेच्या मार्गावर चालत राहा. धन्यवाद.